तो फकीर म्हणजे शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जानोनी हरी झाले. शुकाचार्यांच्या बरोबरीचा, दत्तात्रयांच्या बरोबरीचा, कपिलांच्या बरोबरीचा, याज्ञवल्क्यांच्या बरोबरीचा तो फकीर होता. सामान्य नाही. ते काय असा धुपन का आणणारा थोडाच होता. ते फकीर फकीर होता. हिरव्या रंगाची कपणी डोक्याला बांधलेली, हिरव्या रंगाची लुंगी घातलेली, हातामध्ये मोराच्या पंखाची पेंढीने एक चिमटा होता. त्या फकीराचं नाव होतं अनगडशा नावाचा फकीर. भजन करायचा. ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह. भजन करायचा तो फकीर त्यांच्या देवाचं. पण त्या फकीराला एका म्हातारीनं बऱ्याच दिवस भिक्षा दिली. फकीर हा शुद्ध व्यक्ती असतो. वारकरी हा शुद्ध व्यक्ती असतो. पण आता वारकऱ्याचं सोंग घेऊन कोणी कसे वागायलेत, आणि तरी त्या भडव्याला तुम्ही मानता तुमच्या घराला कुपती लागन. तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायले. तुम्हाला एक सांगू का राजू, एव्हा गुन्हा करणाऱ्यापेक्षा, चुका करणाऱ्यापेक्षा चुका सहन करणारा हरामखोर असतो. चुका सहन करणारा भडवा असतो. लक्षात ठेवा. तो धर्मासाठी घातक असतो. तो आपल्या कार्यासाठी घातक असतो. चुका करणाऱ्याला प्राधान्य द्यायचं नाही. किती बी विद्वान गायक असू द्या, जर तो दारू पित असेल आणि तुम्ही त्याला बोलून पैसे देत असाल तर बरोबर तुमचे लेकरं सुद्धा दारू पिणार. कीर्तनाच्या स्टेजवरून सांगायलो. कारण ज्ञानोबाराय तुकोबाराय तुम्हाला मानणार नाहीत. मानणार नाहीत. तुम्हाला मानणार नाहीत. अरे या संप्रदायात का तुम्ही अशा लोकांना प्राधान्य देता? देऊ नका. मानणार नाहीत ज्ञानोबाराय तुकोबाराय. मी मगाशी बैठकीत बोलून गेलो सदानंदजी तुम्हाला की हा संप्रदाय निष्ठावंत लोकांनी टिकवलाय. काल परवाच्या 5-50 लाखाच्या टपराच्या गाडीत बसणाऱ्याने नाही टिकवला. हा संप्रदाय महिन्याची वारी करणाऱ्यानं टिकवलाय. असे काही निष्ठावंत वारकरी आहेत. एका एकादशीला आळंदीला, एका एकादशीला पंढरपूरला, दुसऱ्या एकादशीला आळंदीला, त्याच्या पुढच्या एकादशीला पंढरपूरला. अहोरात्र चालते तो, अहोरात्र चालते. ह्या निष्ठेनं परमार्थ करणाऱ्या निष्ठावंत वारकऱ्यांमुळं हा संप्रदाय टिकलाय. हा संप्रदाय टिकलाय. भंगाऱ्या भोंगाऱ्यांना बोकांडीवर घेता. पाप लागन तुम्हाला, पाप लागन. तुम्हाला एक सांगू, एका गावात गेलो सदानंदजी मी, तिथला एक माणूस म्हणला झकास कीर्तन करा. म्हणलं तुझ्या बायकोची साडी नेसून नाचतो बाडव्या. झकास म्हणते कीर्तनात काय अपेक्षा ठेवायला पाहिजे? या स्टेजवर कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय अंग हरिरूप. अरे या भारतामध्ये खूप स्टेज आहेत. त्या स्टेजवर तुम्ही वाईट पाहण्यासाठी तुम्हाला स्टेज आहेत. पण एकच विनंती करतो, तुमच्या बुटासकट पाया पडतो, कीर्तनाच्या, भागवताच्या, रामायणाच्या, प्रवचनाच्या स्टेजवर फक्त संप्रदाय बघा. फक्त संप्रदाय बघा. बाकीचं बघू नका रे. बघू नका, बघू नका. माझी लायकी नाही तुम्हाला सांगण्याची, पण बशिलं म्हणून सांगतोय. उभं केलंय तुम्ही मला म्हणून सांगतोय. लय कष्ट घेतले मागच्या लोकांनी. परवाला एका गावी गेलो. 59 वर्षापासून सप्ताह सुरू आहे. बाबांच्या पुण्यतिथीचा. 59 वर्षापूर्वी काय असेल सांगावर? होत्या का चपात्या खायला? असेल का नुकती? असेल का शिरा? असेल का बासुंदी? असतील का गुलाबजामुन? बाजऱ्याच्या कण्यान आमटीवर सप्ते केले हो. त्या लोकांना माना. त्या लोकांच्या किमतीमुळं
त्यांनी परमार्थ टिकवलाय म्हणून आमच्या सारख्या भंगिऱ्याला कीर्तन करायला भेटलेत. त्यांनी टिकवलाय. तुम्हाला सांगतो या टिकलेवाल्याला, तुमच्या सासू सासऱ्यांनी 72च्या दुष्काळात मिलू खाल्ले, आंबाड्या खाल्ल्या, बरबडे खाल्ले, कण्या खाल्ल्या, आंबील खाल्ली, झाडाच्या पाला पिळून खाल्ला, पाला शिजून खाल्ला पाला, आणि तुम्हाला जमिनी टिकून ठेवल्यात म्हणून सासू सासऱ्याला जीव लाईजा टिकल्यावाल्या होत. तुमच्या सासून सासऱ्यानं 72च्या दुष्काळाला जमीन विकून जर गोव्याला गेले असते मजा मारायला, तर तुम्हाला नाशिकला इटा उचलायला जावं लागलं असतं, इटा. म्हणून सुनायला सांगतो, सासू सासऱ्याची सेवा करा. झोपीत भिताड अंगाव पडन, झोपीत 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 मरून जा. सिंदोरके, वछे, अंतिके, चतुरे, मंजुळे, चुरा होईन तू आज चुरा, भोगा होईन भोगा. सगळ्यात मोठा परमार्थ तो आहे, सगळ्यात मोठा. वागणं हा सगळ्यात मोठं श्रेष्ठ काम आहे. चला, अन्नरशा फकीराला बऱ्याच दिवस भिक्षा दिली, पण रगील फकीर होत ते. मस्तीतलं फकीर होत ते, महिमेतलं फकीर आहे. त्या मथारीने विचारलं, ए फकीर्या, ती मथारी का साधी असेल का हो? फकीर तिच्या हातचं जेवत होता म्हणल्यावर. ते 3 टाइम नॅच करणार फकीर होत. हे ते कोणाच्या घरचं खात नव्हतं. आणि ते फकीर त्या माथारीच्या हातची भाकरी खायचं. ती माथारी निष्ठावंत तुकोबारायची श्रोता होती. परिसरात तुकोबारायचं कीर्तन असलं की ती ऐकायला जायची. इतकी सात्विक माथारी होती. काय त्यांचा महिमा वरून वारंवार सांगतोय. माथारीने विचारलंय, फकीरा पाया कम पडत नाही रे कोणाच्या? ते फकीराला मराठी कळत होती, पण बोलत हिंदीत होतं. ए बुढ़ी, मैं किसी के पैर नहीं छूता बोले, मैं किसी के पैर नहीं छूता, नहीं झुकता बोले किसी के पैर के ऊपर. काऊन नाही वाकत रे? हे मला आवडतच नाहीत म्हणे. तर मथारी म्हणली, रगिलीस इतकं काय तुझ्याकडं? तर